तुमच्यामुळे आमचा उत्साह वाढलाय आणि सगळ्या महाराष्ट्राचा वाढला आता. नियमांचा सखोल अभ्यास असलेले प्रफुल्लराव बुजाडे यांनी गावाला एकत्र ठेवलं. त्यांचं मनापासून स्वागत. एअरफोर्समध्ये कार्यरत असलेले घनश्याम शिंदे यांनी रजा टाकून या कामामध्ये योगदान दिलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. 24 तास श्रमदानाचा वसा घेतलेले राजाभाऊ कदम यांनी श्रमदानाची ही अखंड ज्योत कधीही विझू दिली नाही. त्याचबरोबर नवनाथ भोसले यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या, कारण त्यांनी स्वतःचा जॉब या श्रमदानासाठी सोडलेला आहे. आपल्या बरोबर आहेत सविताताई आंडे, सावंगा गावच्या त्या सरपंच आहेत आणि धरणाचं पाणी असून सुद्धा भविष्यातल्या पाण्याच्या समस्येसाठी आत्तापासूनच नियोजन करतात. यानंतर डॉक्टर सुरेश पवार आणि डॉक्टर निलिमा पवार नवी मुंबईचे हे दाम्पत्य आहे आणि नवी मुंबईचे असून सुद्धा आपल्या बिचुकले गावात जातात आणि तिथे श्रमदान करतात. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आता येणार एका छोट्या पाहुण्याकडे ज्याचं नाव आहे पवन जाधव, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. पवन जाधव. नमस्कार सर, मी श्रीपतरावडी गावातील अंबाजोगाई तालुका या गावचा आहे. मी तुम्हाला तारे जमीन पर तुम्ही पिक्चर काढला आणि मी पाणी जमीन पर आणा असं म्हणलं होतं सर. अख्ख्या महाराष्ट्रात खरोखरच पाणी जमीन पर आलेलं आहे सर. आणि आता गेल्या वर्षी आमच्या गावात स्पर्धेमध्ये होतं. मी म्हणजे माझी एकटीचीच 25 जणांची टीम होती. माझा एक छोटा भाऊ पंकज राजेंद्र जाधव, ह्याचं स्वतःचं टिकाव आणि स्वतःचं चोपलं आणि स्वतःच खोरं. दोघं यावरती आम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे महाराष्ट्राला की ही इतकी छोटीशी मुलं आहेत जे एवढं मोठं काम करतायत. आणि सर ते कुणालाच द्यायचं नाही, मागितलं तरी स्वतः करायचा, सगळ्यांचं झालं तरी करायचा आणि परत यायचा ना आपलं आपलं लपवून ठेवायचा. तर आमच्या गावाने कंप्लीट 5 कोटी लिटर पाणी अडवलेलं आहे सर. 5 कोटी लिटर. तर पवन आणि पंकज तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि तुम्ही खरं तर आदर्श बनताय पुढच्या पिढीसाठी. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आमिर सर काय सांगाल, इतकी छोटीशी मुलं आणि हे भविष्य आहे. ये भविष्य है यानी जब मैं इनकी बातें सुनता हूँ, इनके जज्बात देखता हूँ, इमोशंस देखता हूँ, तो मुझे लगता है कि बहुत होप है. देयर इज अ लॉट ऑफ होप फॉर अस. लास्ट टाइम जब कंपटीशन में थे हम लोग एबीपी माजा पे हमारा शो चल रहा था, तो उस पर मैंने इनको देखा था फर्स्ट टाइम. तो उस पर उन्होंने गाँव से मुझे मैसेज दिया था कि आपने तारे ज़मीन पर बनाया है, हम पानी ज़मीन पर लाके दिखाएंगे. ये मैसेज उन्होंने मुझे गांव से दिया था वीडियो पे और उन्होंने उनके गांव ने करके दिखाया. क्या बात. वा वा, तुम्ही खरंच खूप मोठं काम करताय आणि मोठ्यांनी तुमच्याकडून शिकण्यासारखं इतके हे मोठं काम आहे. खूप छान गप्पा चाललेल्या आहेत. गावातले बरेच गावकरी आलेले आहेत. वेळ आपल्याकडे कमी असल्याने आपण सगळ्यांशी नाही बोलू शकत, पण सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या की तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी आज इथे आलेले आहात. आमिर सर आणि किरण मॅम, आता परत एकदा तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही महाराष्ट्रात एवढी वर्ष राहता, आता महाराष्ट्रातल्या गावांमध्ये पण जाता, मग महाराष्ट्रातले काही पदार्थ खाता? काय आवडतं स्पेशल? माझा फेवरेट आहे मिसल पाव आणि पावभाजी. स्नॅक्स आहे पण हे माझा फेवरेट आहे. वा वा. आणि तुम्ही काय विशेष खाता, आवडतं तुम्हाला? माझे काय आहे, मिसळ पण मला आवडते आणि आय लव्ह वडापाव. वडापाव तर झुणका भाकरी खूप म्हणजे माझे फेवरेट. तर पाणी फाउंडेशनने जे काम केलेलं आहे ते आतापर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे. पाहूयात पाणी फाउंडेशनचा हा प्रवास एका चित्रफितीच्या माध्यमातून. स्पर्धा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. माणूस जन्माला आल्यापासूनच या स्पर्धेची सुरुवात होते. पुढे आपली खेळात, शिक्षणात, नोकरीत स्पर्धा सुरू असते. एवढंच नाही तर रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा ही स्पर्धा असतेच. अगदी नळावर पाणी भरताना सुद्धा आपल्याला ही दिसते. एखादा हंडा जास्त पाणी मिळालं तरी जग जिंकल्याचा आनंद आपल्याला व्हायचा. पण आजकाल ही स्पर्धा बंद झाली. गावागावात पाणी भरताना स्पर्धा नाही, युद्ध चालू व्हायची वेळ आली. मोठे मोठे विचारवंत पाण्यावरून कधीतरी युद्ध होईल असं भाकीत करायला लागलेत. ते वाचून आपण चिंता व्यक्त केली आणि शांत राहिलो.
पण काही माणसं अशी शांत राहू शकत नाहीत. ते अस्वस्थ होतात आणि समस्येवर आपल्या परीनं उत्तर शोधू लागतात. आणि त्यांच्याच डोक्यात येते सत्यमेव जयते वॉटर कप सारखी स्पर्धा. पाणी प्रश्नावर विचार करताना आमिर खान आणि सत्यजित भटकळ यांच्या डोक्यात आलेली ही कल्पना. महाराष्ट्रभर फिरताना त्यांना जाणवलं की काही मोजकी गावं पाऊस कमी पडत असला तरी त्यांच्या पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहेत. मग बाकीच्या गावात असं चित्र का नाही? बाकीची गावं त्या गावांचं अनुकरण का करत नाहीत? स्वतःच्या घरात पाणी भरायला लोक स्पर्धा करतात, पण गावच्या पाण्यासाठी नाही. मग ठरलं, गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी गावागावात स्पर्धा घ्यायची. आपल्या गावातला गणपती मोठा असावा असं वाटतं, तर मग आपल्या गावातला पाणी साठा पण मोठा असायला हवा असं का वाटत नाही? डॉक्टर अविनाश पोळ यांच्यासारख्या तज्ज्ञाच्या साहाय्यानं ही मोहीम सुरू झाली. या मोहिमेचं सूत्र अगदी सोपं आहे. धावत्या पाण्याला चालायला शिकवायचं, चालणाऱ्या पाण्याला थांबवायला शिकवायचं आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत मुरायला शिकवायचं. खरं तर या गोष्टी जुन्या जाणत्या लोकांना माहिती आहेत, पण त्याचा प्रसार होत नाही. लोक निराश झालेत. कुठल्याच सरकारी पॅकेजनं त्यांच्यात चैतन्य येऊ शकत नाही. त्यांच्यात पुन्हा उत्साह येऊ शकतो तो एकाच गोष्टीनं. ती गोष्ट म्हणजे हिरवीगार शेतं, आणि त्यासाठी आवश्यक आहे पाणी. या पाण्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप ही अभिनव संकल्पना राबवली जाते. आजवर जलसंधारणाची हजारो कामं या माध्यमातून झाली. या कामासाठी निधीपेक्षा श्रमदानाला जास्त महत्त्व दिलं गेलं. श्रमदानामुळे हजारो हात एकत्र आले, मित्र झाले, गावात एकीची भावना निर्माण झाली. आणि त्याचंच फळ म्हणजे या चळवळीतून वार्षिक 1368 कोटी लिटर पाणी साठा करण्याची क्षमता महाराष्ट्रातल्या गावांमध्ये निर्माण झाली. हे 13,68,000 टँकर्स इतकं पाणी आहे. आणि या पाण्याची बाजारातली किंमत वार्षिक 272 कोटी इतकी आहे. पाणी प्रश्नावर नुसत्या चर्चा करताना आणि सल्ले देताना लोकांनी हजारो चहाचे कप रिकामे केलेले असतात. पण पाणी प्रश्न सोडवण्यासाठी केवळ उपदेश न करता वॉटर कप सुरू करणाऱ्या आमिर खान, सत्यजित भटकळ आणि अविनाश पोळ यांच्या या अभूतपूर्व कामगिरीला आमचा मानाचा मुजरा. खूप छान वाटलं की कालच्या भागात आणि आजच्या भागामध्ये पाणी फाउंडेशनच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे आपल्या मंचावरती आलेले होते. आणि खरं तर ही तर सुरुवात आहे, अजून खूप लांब जायचं आहे. आणि यामध्ये सगळ्या महाराष्ट्राचा सहभाग असणं गरजेचं आहे. हाच मेसेज या मंचावरून आज देण्यासाठी हे सगळे पाहुणे आलेले आहेत. या जोडीला या मंचातर्फे झी मराठीतर्फे मिळते छोटीशी आठवण भेट. तर मंडळी, तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा. हाच संदेश देत आत्तापुरतं थांबूयात. भेटूयात नवीन विषयासह, नवीन पाहुण्यांसह आपल्या याच आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.